आज आपण बघणार आहोत उडदाची डाळ कशी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ, दीड पळी तेल, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मॅगी मसाला आणि मध्यम आकाराचा टोमॅटो। सगळ्यात आधी काय करायचं, आपण जी ही 1 वाटी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे ती कुकरमध्ये घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा, डाळ इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती त्याच वाटीने त्या डाळीत 1.5 वाटी पाणी घालायचं। हे बघा, 1 आणि अर्धी। पाणी घातल्यानंतर त्यात ज्या आपण 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्याचे तुकडे करून टाकायचे आहे। आणि झाकण बंद करून घ्यायचे आहे। तर हे बघा, कुकर गॅसवर ठेवला आहे। आता याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर इथे आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करायचा आहे। हे बघा, कुकरची वाफ पूर्णपणे निघालेली आहे। आपण उघडून बघूया डाळ शिजली आहे की नाही। तर हे बघा, डाळ व्यवस्थित पूर्ण शिजलेली आहे आणि जो मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला होता तोही चिरून घेतलेला आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। कढई घेतली आहे मी, त्यात 1.5 पळी तेल टाकूया। तेल तापलं आहे। सगळ्यात आधी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या टाकूया। लसूण पूर्णपणे झाला की अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग आणि गॅस मध्यम आचेवर करायचा। हे व्यवस्थित पूर्ण तडतडलं की टोमॅटो टाकायचा आणि परतवून घ्यायचं। एक 2 मिनिटं आपण टोमॅटोला शिजू देऊया। हे बघा, 2 मिनिटं झाली आहे आणि आपला टोमॅटोही पूर्णपणे शिजला आहे। आता त्यात आपण मसाले घालूया। सगळ्यात आधी पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर हे एकत्र करून घेऊया। हे बघा, सगळे मसाले एकत्र झाले आहे। आता त्यात आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकूया।
डाळ टाकल्यानंतर ती अशी पूर्ण मसाल्यांमध्ये एकत्र करून घ्यायची. हे बघा, डाळ पूर्ण एकत्र झाली की त्यात चवीनुसार मीठ घालायचंय आणि एकत्र करून घ्यायचंय. मीठ हलवून झालं डाळमधलं की 1-2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता डाळ शिजायला लागली आहे. आता ह्या वेळेला आपण यात मॅगी मसाला घालूया. मॅगी मसाला घालायचा आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचं. एकत्र करून झालं की फक्त 1 मिनिट डाळ शिजू द्यायची आहे. हे बघा, डाळ अगदी सगळ्या बाजूनी शिजू लागली आहे आणि आपली डाळ ही तयार झाली आहे. गॅस बंद करूया.